समजा हिंदू विधवा महिला आहे, तर तिला मूलबाळ नसताना तिचा मृत्यू झाला आणि तिने मृत्यूपत्र पण केलेलं नाही, तर मग तिची प्रॉपर्टी कोणाला मिळणार याबाबतचा समजा वाद आहे. तर त्याच्याबाबत आता 2 प्रकरणं ही सुप्रीम कोर्टामध्ये गेली. तर पहिलं जे प्रकरण होतं त्याच्यामध्ये कोरोना काळात तरुण पती पत्नी यांचा मृत्यू झाला, तर त्याच्याबाबत नवऱ्याच्या आईने पण दावा केला की मला ह्याची प्रॉपर्टी मिळावी आणि बायकोच्याही आईने दावा केला की आम्हाला त्यांची संपत्ती मिळावी. त्याच्यात दुसरं एक प्रकरण आलं की नवऱ्याच्या मृत्यूनंतर बहिणीने दावा केला की त्याची प्रॉपर्टी मला मिळेल. असे हा जो आहे की वाद होता की ही प्रॉपर्टी नेमकी कोणाला मिळणार. तर याच्याबाबत असा रूल आहे की समजा जी विधवा महिला आहे म्हणजे नवरा नाही आहे, तिला मूलबाळ पण नाही आहे, मग ती प्रॉपर्टी कोणाला मिळणार. तर ह्याच्यात अशी जी आहे ती प्रॉपर्टी, तर याच्यात रूल असा दाखवला गेला आहे सुप्रीम कोर्टाने की जस्टिस नागरत्ना आणि आर माधवन यांनी अशा मॅटरमध्ये हे दिलेत, गाईडलाईन्स असे दिलेत की हिंदू महिलेचा जेव्हा विवाह होतो तेव्हा तिचे आईवडील जे आहेत ते कन्यादान करतात. सासरच्या नवऱ्याला त्यांचं कन्यादान केलं म्हणजे ते लग्नानंतर तिला सगळे विवाहित स्त्रीचे सगळे हक्क सासरच्याकडून मिळतील. म्हणजे समजा त्या मुलीचं जरी पटलं नाही नवऱ्याशी, तिने डायव्होर्स घ्यायचा विचार केला, तरी ती पोटगी कोणाकडून मागते, नवऱ्याकडून. म्हणजेच तिला तिकडचा हक्क मिळणार. तिचं गोत्र पण बदललं जाईल, लग्नाच्या आधीचं गोत्र आणि लग्नानंतरचं गोत्र बदललं जाईल. म्हणजेच पोटगी मागायचा हक्क तिला नवऱ्याकडून असतो, कारण तिला दान केलेलं आहे. ती भावाकडे पोटगी मागू शकते का, तर नाही. मग हेच प्रिन्सिपल वापरून त्यांनी असं सांगितलं की अशा ज्या केसेस येतात त्याच्यामुळे हिंदू जी पारंपरिक आपले रीतिरिवाज आहेत ते सगळे बदलले जातात. तर ह्याच्यात जी आहे विधवा महिलेला मूल नसेल आणि तिने मृत्यूपत्रही केलेलं नसेल, तर पहिला जो प्रायोरिटी आहे ती सासरच्याच लोकांना मिळणार. का, तर जसं तुम्ही कन्यादान केल्यावर तिकडं पोटगी मागू शकता की तिथं तुम्हाला सगळे हक्क मिळतात, तसंच हाही फर्स्ट प्रायोरिटी सासरच्यांना मिळेल. तर सासरच्या लोकांच्यात समजा तिचे सासू सासरे नसतील तर तिच्या बहीण भावांना मिळेल. आता बहीण भाऊ पण नसतील तर तिच्या माहेरच्या आईवडिलांना मिळेल ती प्रॉपर्टी, आणि आईवडील पण नसतील तर तिचे बहीण भाऊ मिळतील, कारण याच्यात मृत्यूपत्र तिने केलेलं नाही. म्हणजे अशी जी आहे त्या सेक्शन 16 हिंदू सक्सेशन ॲक्टमध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉपर्टीचे कॅटेगरी दिली हेअर्सप्रमाणे. आणि 15मध्ये जर तिने कुठलंही मृत्यूपत्र केलं नसेल तर पहिलं जे आहे क्लेम तर ते सासरचेच लोक करू शकतात. असे हे त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं. हे कन्यादानाचं जे एक प्रिन्सिपल त्याच्यात ॲप्लाय करून नागरत्ना आणि जस्टिस नागरत्ना आणि आर माधवन यांनी निकाल दिलेला आहे.